सध्या सर्वत्र एकच ऐकायला मिळतं, बापरे किती उष्णता, किती ऊन, जीव कासावीस होतोय. का निर्माण झाली ही परिस्थिती? प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज घडीला 45 आणि 46 तापमान जर या पद्धतीने वाढत असेल तर ते नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकतं म्हणून होत आहे. का यापूर्वी असं होत नव्हतं? तिन्ही ऋतू, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अगदी त्या वेळेस असायचे. अगदी निसर्गचक्र व्यवस्थित पद्धतीने होतं. मग आत्ताच असं का घडावं? कारणं आहेत. वाटेल तसे जंगलतोड, वृक्षतोड आणि नवीन झाडं लावण्याची बोंब, यातून हे सर्व घडत आहे. कुठेतरी सावध होण्याची वेळ आहे. अन्यथा जर वेळीच बदललं नाही तर काळ तुम्हाला बदलेल. निसर्गचक्र कुठेही थांबत नाही, ते आपल्या पद्धतीने सर्व घडवून आणतं. आज घडीला येणारी वादळं यापूर्वी आपण ऐकली नव्हती. सतत वर्षातून जर सातत्याने महिन्या 2 महिन्यात ही वादळं अशा पद्धतीने येत असतील तर त्यालाही कारण आहे पर्यावरण असंतुलन. कोण करतो आहे हे? आपणच करतो आहे. आणि आपणच वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा मानवाचं जगणं कठीण होईल. सध्या जर प्रत्येक 2 महिन्यामध्ये या पद्धतीने तापमान जर वाढत असेल, प्रत्येक वर्षी 2-2 डिग्रीने जर ते वाढत असेल तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर हेच तापमान हळूहळू वाढत 50पर्यंत पोचलं तर काय होईल विचारसुद्धा करत नाही. आज घडीला 45 तापमानातच मानवाला आणि प्राण्यांना जीवन जगणं कठीण झालं आहे. वेळी सावध व्हा, अन्यथा सावध व्हायला वेळच मिळणार नाही. वृक्ष लावा. या पावसाळ्यात प्रत्येकाने संकल्प करा, कमीत कमी 5 ते 10 वृक्ष लावा. नसेल तुम्हाला ते जमत तर ज्या बिया किंवा फळांच्या बिया तुम्ही खातात, ती फळांच्या बिया कुठेतरी खड्डे करून त्या ठिकाणी पुरा. तेवढं जरी केलं तरी एक 10 बियांमधून 2-4 बिया जरी उगवल्या तर त्या पद्धतीने पर्यावरण संतुलन हे अबाधित आपण राखू शकतो. आपलाही त्याला हातभार लागू शकतो. सावध व्हा, अन्यथा जगणं कठीण आहे.